नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे बोलतायत. थेट प्रक्षेपण. महाराष्ट्राच्या ईडी सरकारने तातडीने याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. भगतसिंग कोश्यारींनी जे वक्तव्य केलं आणि उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं की आमचं डेडलाईन आहे की त्यांना लवकरात लवकर हटवलं पाहिजे. ती डेडलाईन संपत आली आहे. आता सर्व पक्षांनी एकत्र येऊन राज्यपाल हटावा अशी भूमिका घेतली पाहिजे. याबाबत आंदोलन करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय भूमिका असणार त्या आंदोलनामध्ये सहभागी मी माननीय संजय राऊतजींचंही वक्तव्य आज ऐकलं. साताऱ्याचे महाराज, कोल्हापूरची गादी, ह्या सगळ्यांनी ज्या पद्धतीने भूमिका घेतली आहे, दोन्ही महाराजांचे, संजय राऊतांचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरुवात जेव्हा झाली तेव्हा माननीय दादा असतील, जितेंद्र आव्हाड, जयंतराव, या सगळ्यांनी जी भूमिका घेतली त्याचं मी मनापासून स्वागत करते. आणि ज्या पद्धतीने सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष ही पाठराखण अशा लोकांची करतायत त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि मला असं वाटतं राजकारण कधीतरी ठेवून स्वतःच्या स्वाभिमानासाठी आणि ज्या छत्रपतींचं नाव घेऊन महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे, जो आपला श्वास आहे, ध्यास आहे, आपला आदर आहे, आपली ओळख आहे, त्यांच्या मान सन्मानासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मी राज ठाकरेंचंही भाषण ऐकलं, त्याचंही मी स्वागत करते. त्याच्यामुळे राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपण सगळ्यांनी लढण्याची गरज आहे. दिल्लीनं काल भाषण केलं, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांमध्ये आपण सरकारांना वक्तव्य केली, खास करून तुमच्या बाबतीत याचाही समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं. या विषयावर मी आधी बोललेलं आहे आणि या विषयावर मी बोलू इच्छिते नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी जी घसरती आहे त्याबद्दल मला असं वाटतं आम्ही सगळ्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मी अनेक वेळा आमच्या विरोधकांनीही विनंती केली आहे की आपण सगळे मिळून, एकत्र मिळून, म्हणून काही कॉम्प्रोमाइज होत नाही, पण महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आहे जी अनेक दशकं आपल्या ज्येष्ठांनी जपलेली आहे, ती कुठेतरी ढासळताना दिसते. याच्याबद्दल मीही अनेक वेळा सगळ्यांना विनंती केली. आपण सगळे मिळून याच्यात कुठेतरी एक सुसंस्कृतपणा जो आधी होता तो परत आणण्याचा सगळे मिळून प्रयत्न करूया. आणि अशा भूमिकेत आम्ही सगळ्यांनी मिळून पुढाकार घेऊन ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. राज्यपाल आणि वीज बिलाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची जे वीज बिलांची माफी करावी अशी मागणी फडणवीसांनी केली होती. आता त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडी सरकारने काहीच केलं नाही, त्यामुळे आता सरकार गेल्या त्यांना आठवण होते शेतकऱ्यांची, आणि जेव्हा सरकार जातं तेव्हाच अशा घटकांना शेतकऱ्यांची आठवण होते. वेगवेगळ्या विषयांवर सुप्रिया सुळे भाष्य करत होत्या. सगळ्यात आधी तर जे वक्तव्य शिवाजी महाराजांबद्दल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं त्याचा निषेध जो सगळ्या स्तरातून केला जातोय त्याचं त्यांनी स्वागत केलेलं आहे. पुढची बातमी बघतोय. निर्धार शिवसन्मानाचा या बैठकीला उदयनराजे यांच्या नेतृत्वात सुरुवात झालेली आहे. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत शिवप्रेमी संघटनांची बैठक सुरू झाली आहे. बैठकीला राज्यभरातून विविध संघटना दाखल झालेल्या आहेत, सहभागी झालेल्या आहेत, ज्यात संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा यांच्यासह अनेक संघटना उपस्थित आहेत. पुण्यातील रेसिडेन्सी क्लब इथं ही बैठक सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सातत्यानं होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल महत्त्वाचे ठराव केले जाणार आहेत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी अधिक बोलूया. वैभव, उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली होती. जे वक्तव्य राज्यपालांनी केलं त्याच्याबाबत आणि त्यानंतरची ही बैठक, काय अधिक माहिती? सुवर्ण, उदयनराजेंनी जेव्हा भूमिका मांडली तेव्हा स्पष्ट केलेलं होतं राज्य सरकार, राज्यपाल जे आहेत त्यांना आणि भाजपचे प्रवक्ते जे आहेत सुधांशू त्रिवेदी यांना परत बोलवावं किंवा त्यांच्यावरती कारवाई करावी. मात्र जर ही कारवाई झाली नाही तर 28 तारखेला आपण आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करू असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं, सांगितलं होतं उदयनराजेंनी. आणि महत्वाची बाब म्हणजे त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह लागत होतं. याचं कारण भाजपकडून त्यांना खासदारकी मिळाली आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून ही खासदारकी देण्यात आली आहे, आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना ते कुठलीही भूमिका घेत नाहीत, म्हणून त्याच्यावरती प्रश्नचिन्ह जे आहे त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. आज ते त्यांची भूमिका मांडतील. अनेक राज्यभरातले शिवप्रेमी जे आहेत ते आलेले आहेत, संघटनांचे कार्यकर्ते जे आहेत ते आलेले आहेत, आणि त्यांच्याकडे मागणी केली जाते तुम्ही राज्यभर दौरे करा, फिरा, आणि आपण बहुसंख्य असूनही थेट नेतृत्वामध्ये का येत नाही असे प्रश्न उदयनराजेंना विचारलेत. यानंतर ही बैठक संपल्यावरती ते पत्रकार परिषद घेऊन त्यांची पुढची दिशा काय असणार आहे ते स्पष्ट करतील. ते राज्यभराचा दौरा करतील किंवा एकूण राजकीय वाटचाल सुद्धा त्याबाबत ते काही भाष्य करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. निश्चित. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल वैभव.
वीज बिलावरून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे. आता देवेंद्र फडणवीसांनी त्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. वीज बिल माफ करा असं कधीच म्हटलं नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्यांना बोलायचं. तसंच मवियानं शेतकऱ्यांसाठी कोणतीही कामं केली नसल्याची टीका फडणवीसांनी केली. सरकारचं मध्य प्रदेश सरकारने 6,500 कोटी रुपये स्वतः देऊन शेतकऱ्यांची विजेची बिलं त्या ठिकाणी माफ केली आहेत. महाराष्ट्रामध्ये मात्र या ठिकाणी रोज सावकारी पद्धतीनं विजेची बिलं वसूल केली जात आहे. महाराष्ट्र सरकारने देखील मध्य प्रदेश प्रमाणे आवाज आला तुम्हाला? कोणाचा ओळखा पाहू? कोण आला ना ऐकायला? काय बोलत होते मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. मग मी त्यांना खुलं आव्हान देतोय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने. या ठिकाणी त्या ठिकाणी करताय ना, मग आता तुम्ही त्या ठिकाणी आहात, आम्ही या ठिकाणी आहोत. करा वीज बिल माफ करा. महावितरणला शेतकऱ्याच्या वीजाचे जे साचलेले पैसे आहेत ते तुम्ही द्या. वीज बिल माफ मी कधीच करू म्हटलं नाही. मी ज्या वेळेस कोविड होता त्या कोविड काळामध्ये मध्य प्रदेशने कोविड काळापुरतं जे वीज बिल त्या ठिकाणी स्थगित केलं होतं आणि माफ केलं होतं ते पॅटर्न कोविड करता आणा म्हणून सांगितलं. पण तेव्हाचं सरकार उद्धव ठाकरेजींच्या आणि MVAचं इतकं निर्दयी होतं की एका नव्या पैशाची सूट कोविडच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांनी दिली नाही. यांना बोलायचा अधिकारच नाही आहे. यांनी इतकं शेतकऱ्याला त्या काळामध्ये नागवलं आणि ज्या प्रकारे यांनी त्या काळात कनेक्शन कट केले आहेत त्यामुळे हे कुठल्या तोंडाने बोलतायत? अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. अनेकदा नोकर भरती झाली पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नियुक्तीपत्र दिली नाहीत. मात्र जनतेच्या मनात असलेली नाराजी दूर करण्याकरता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नियुक्ती पक्ष वाटल्याचा टोला अजित पवारांनी लगावलाय. तर राज ठाकरेंच्या भाषणावरूनही त्यांनी टीकास्त्र डागलंय. तसंच राज्यपालांची ज्यांनी नेमणूक केली त्यांनी राज्यपालांना समज द्यावी अशी मागणी देखील अजित पवारांनी केली. त्यांचं लंगडं समर्थन करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. सांगावं की बाबा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कुठल्याही व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचं काहीच कारण नाही आणि महाराष्ट्र ते खपून पण घेणार नाही. आणि त्याच्यामुळं जे जाणीवपूर्वक सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शिवाजी महाराज अशा महापुरुषांच्या बाबतीमध्ये जर वक्तव्य येत असतील तर त्याचा कुठेतरी विचार वरिष्ठांनी केला पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कारण नसताना अशा प्रकारची वक्तव्य करतायत की ज्याच्यातून मग त्यांच्या गाड्या इकडे आल्यानंतर कोणीतरी त्याला काळं फासणं, त्याच्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणं, त्याच्यातनं दोन राज्याच्या बद्दल एक कटुता निर्माण होणं, ह्या गोष्टी पण होता कामा नये. आणि वास्तविक त्यांनी आपल्या सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्याच्या बद्दल आणि सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोटच्या गावांच्या बद्दल काही वक्तव्य केलं नसतं तर जास्त चांगलं झालं असतं. त्यांनी त्यांचं राज्य चालवावं, इथल्या राज्यकर्त्यांनी इथलं राज्य चालवावं आणि दोघांच्या वतीनं सीमावादाच्या बद्दलची सुप्रीम कोर्टामध्ये जी मॅटर चालू आहे ती दोघांनी वकील देऊन सुप्रीम कोर्टाने त्याच्यातला जो काही त्यांना सर्वांचा ऐकून योग्य वाटेल तो निर्णय द्यावा आणि विषय संपवावा. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची नक्कल खुद्द राज ठाकरेंनी केल्यानंतर शिवसेना नेते संतप्त झालेत. उद्धव ठाकरे हे घरात बसणारे मुख्यमंत्री, ते कधीच बाहेर पडत नव्हते अशी वारंवार टीका करणं योग्य नाही. टीकाकारांनी एकदा त्या डॉक्टरांची मुलाखत घ्यावी ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर उपचार केले. यानंतरच उभ्या महाराष्ट्राला कळेल ते किती गंभीर आजारातून बाहेर पडलेत असं वक्तव्य अरविंद सावंतांनी केलंय. कोरोना काळात कोणतेही मुख्यमंत्री बाहेर फिरत नव्हते, पंतप्रधान देखील बाहेर नव्हते. मग उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून त्यांना इतकं का टार्गेट केलं जात आहे? उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या प्रयत्नांचं सुप्रीम कोर्टाने WHOनेही कौतुक केलं, पण कुणीही दिलदारपणे हे स्वीकारलं नाही अशी खंत अरविंद सावंतांनी व्यक्त केली. सर्वेक्षण करताना या देशातील उत्तम मुख्यमंत्र्यांपैकी कोण तर 4 मुख्यमंत्री निवड, त्याच्यात प्रत्येक वेळेला
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं नाव सतत येत होतं. मला आठवत नाही कधी त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं. अभिमान वाटला तुमचा की या करोना काळामध्ये तुम्ही महाराष्ट्रातील जनतेचे प्राण वाचवले, असं कौतुक करणारे मित्र सुद्धा तसा असावा लागतो. दिलदार, चांगल्याला चांगलं म्हणावं असं वंदनीय शिवसेना प्रमुखांचे संस्कार आहेत. मग ते इतकं चांगलं काम केलं, प्राण वाचवले. त्या डॉक्टरांची मुलाखत घ्या आणि उभ्या महाराष्ट्राला कळू द्या की आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब किती गंभीर आजारातनं बाहेर आले. हे आमचं भाग्य आहे, महाराष्ट्राचं भाग्य आहे. असा कनवाळू नेता, असा कुटुंब प्रमुख ज्यांना उपाधी दिली, ते त्या आजारपणावर बात करून आता बाहेर पडलेत. त्याचा आनंद मानायचा की दुःख झालंय काही लोकांना बाहेर पडले म्हणून, की कष्ट पडत आहेत आत्ता. आणि म्हणून ह्या सगळ्याचा सांगोवा मागोवा जनता घेते. बरं, जनतेला कळते काय आहे ते. म्हणून या सगळ्या विषयावर त्यांनी ज्या पद्धतीने टीका केली ती अतिशय व्यथित करणारी आहे, दुःखी करणारी आहे. आता ही जी विधानं आहेत ना, याच्यावर मला असं वाटतं की सारखं भाष्य घेण्यात गरज नाहीये. लोक कंटाळली येतात ऐकायलाही. आपण कशासाठी जातो? महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी. कसल्या कांड्या फिरवता? गद्दारी ही कांडी आहे? आनंद आहे. मग गद्दारी कांडी असेल तर त्यांना कांडी वाटत असेल गद्दारी तर आनंद आहे. अशा पद्धतीनं राज्यकर्ते जेव्हा वागतात तेव्हा त्या राज्यकर्त्यांना, जनतेला तुम्ही या मार्गाने जा सांगण्याचा नैतिक अधिकार पण राहत नाही. लक्षात ठेवा. तिसरा डोळा आहे विरोधी पक्ष म्हणजे, दाखवणारा, मार्ग दाखवणारा. काय चुकतंय काय नाही त्याचं स्वागत व्हायला हवं. मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं होतीये. तब्बल 5 महिन्यांनंतर ही जिल्हा नियोजनाची महत्त्वाची बैठक होतीये, त्यामुळे ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. मुंबई शहरातील सगळे आमदार आणि खासदार या बैठकीकरता उपस्थित झालेत. या बैठकीला वरळीचे आमदार आदित्य ठाकरे गैरहजर आहेत. मुंबई शहरातील नागरी समस्यांसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. मवियामुळेच मुंबईतील आरे कारशेड प्रकल्प रखडला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या अहंकारामुळे मेट्रो कामासाठी 10,000 कोटी रुपये जास्त मोजावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरे सरकार आणि त्यांचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा अहंकार आणि स्पेशल इंटरेस्टमुळे मुंबईच्या जनतेला मेट्रोसाठी 10,000 कोटी अधिक मोजावे लागत आहे. आज मी या मनोज सौनिक समितीचा अहवाल आहे. पुण्यात रिक्षा आंदोलनाला हिंसक वळण आलंय. पुणे शहरात सुरू असलेल्या बाईक टॅक्सी वाहतुकीच्या विरोधात रिक्षा संघटनांनी बंद पुकारलाय. अनेक संघटना एकत्र येऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करतायत. प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेकायदा बाईक टॅक्सी तात्काळ बंद कराव्यात या मागणीकरता हे चक्काजाम आंदोलन सुरू आहे. बाईक टॅक्सीच्या विरोधामध्ये आज बघतोय रिक्षावाला संघटनेने एकत्र येत मोठं आंदोलन जे आहे ते उभं केलंय आणि शहरातल्या सगळ्या रिक्षा संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. सगळे रिक्षा चालक हे आज संपावरती गेलेले आहेत. बाईक टॅक्सीच्या विरोधामध्ये निर्णय होत नाही तोपर्यंत हा संप मागे घेणार नाही अशी भूमिका सगळ्या रिक्षा चालकांनी घेतली आहे. या बाईक टॅक्सी ज्या आहेत त्या बेकायदा आहेत आणि ते तातडीने बंद करा असं या सगळ्या रिक्षा चालकांचं म्हणणं आहे. बघतोय रिक्षावाला संघटनेचा अध्यक्ष आपल्या सोबत आहेत केशव क्षीरसागर, त्यांना विचारूया काय तुमची एकूण भूमिका आहे. यापूर्वी तुम्ही आंदोलन केलेलं होतं. हे जे आंदोलन जे आम्ही पुकारलेलं आहे ते फक्त बघतो रिक्षावाला नाही तर पुण्यातल्या 12 संघटना आणि चिंचवडच्या 5 संघटना आम्ही एकत्र येऊन बेकायदा बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समिती अंतर्गत हे आंदोलन होतं आहे. 1 वर्षापासून आपण बघताय की आम्ही बेकायदा बाईक टॅक्सी विरुद्ध आवाज उठवतोय. आम्ही कुठलीही मोठी मागणी केलेली नाही. आम्ही सरकारी नोकऱ्या मागतोय ना, आम्ही घरं मागतोय ना, आम्ही लोन वेवर मागतोय. आमचं एवढंच म्हणणं आहे की आपल्या देशामध्ये बाईक टॅक्सी चालवायला परमिशन नाही आहे. बाईक टॅक्सी बेकायदा आहे. ते लॉ फक्त एन्फोर्स करा.
परंतु इतकी छोटी मागणी असून सुद्धा वर्षभरापासून सरकारने किंवा अधिकाऱ्यांनी कुठली दखल घेतली नाही आहे. चाल ढकल होती. यापूर्वी बाईक टॅक्सीच्या विरोधामध्ये अनेकदा आंदोलनं झालेली होती, मात्र अधिकारी जे आहेत ते बाईक टॅक्सीवरती बंदी घालत नसल्यामुळं पुन्हा एकदा आज चक्काजाम करायचा इशारा जो आहे तो या रिक्षा चालकांनी दिला आहे आणि त्यामुळे संपूर्ण RTOचा चौक जो आहे हा चौक बंद करण्यात आला आहे आणि सगळे रिक्षा चालक जे आहेत ते इथं रस्ता बंद करायसाठी रस्त्यावरती बसून आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत. अफजल खान कबरीजवळील बेकायदा बांधकाम सुप्रीम कोर्टानं अफजल खान मेमोरियलची याचिका फेटाळलेली आहे. महत्त्वाची बातमी येते. अफजल खान कबरीजवळील बेकायदा बांधकाम प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे. अफजल खान मेमोरियलने याचिका केलेली आहे, ती याचिका फेटाळण्यात आली. अफजल खान कबरीजवळील बांधकाम कारवाईवर स्थगिती मिळावी अशी याचिका होती. राज्य सरकारला मोठा दिलासा मिळालेला आहे. या याचिकेसंदर्भात राज्य सरकारने अहवाल सादर केलेला होता. कारवाईचे फोटो सुप्रीम कोर्टात सादर केलेले होते. अफजल खान कबरीला धक्का लावला नाही असं राज्य सरकारनं या अहवालात स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे याचिका फेटाळून लावण्यात आलेली आहे. राज्य सरकारला हा दिलासा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ बोलत आहेत. वाक्य रचली जातात, मग त्याच्यावर आम्ही गुंतून पडतो आहोत आणि त्याचबरोबर हे अशा रीतीने लावू जे आणि आमकन तमकं ते काढतात. मला असं विचारायचं आहे की भाजपचे जे शीर्षस्थ नेते आहेत त्यांच्या कित्येक मुलींनी मुस्लिम धर्मीयांबरोबर लग्न केलं किंवा कित्येक मुलांनी त्यांच्या मुस्लिम मुलींबरोबर लग्न केलं. खरं म्हणजे त्यांचं आम्ही अभिनंदन करायला पाहिजे आपण. पण हे जे आहे मुद्दाम एक भावना, धार्मिक भावना चेतवण्यासाठी जे वेगवेगळे प्रकार जे आहेत अवलंबिले जात आहेत की कसे करा आणि हिंदू मुस्लिम अमुक तमुक ज्या लढाई सुरू झाल्या पाहिजे म्हणजे निवडणुकीला त्यांना फायदा होईल. सर एक शेवटचा प्रश्न महत्त्वाची बातमी येते राज्यपालांसंदर्भातली आहे. राज्यात परत जाण्याची राज्यपालांची इच्छा आहे. कोश्यारींनी पदमुक्त होण्याचे संकेत दिलेले आहेत. राज्यपाल कोश्यारी पदमुक्त होणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. कोश्यारींनी इच्छा व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे. महत्त्वाची बातमी आहे. खूप मोठी राळ उठलेली होती जेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांविरोधातलं वक्तव्य केलं. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांना आधी विचारूया. प्रणाली, काय महत्त्वाची ही बातमी समोर येते? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य यावरून राज्यभरामध्ये आपण बघतोय की विरोधी पक्ष जे आहेत त्यांच्यामध्ये एक रोषाची राळ उठलेली आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा, महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा सुद्धा काही राजकीय पक्षांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर भगतसिंह कोश्यारी यांनी मात्र आपल्याला पदमुक्त व्हायचं आहे असं म्हटल्याचं कळतं आहे. परंतु हे काही पहिल्यांदा नाही आहे ज्यावेळेला राज्यपालांनी मला पदमुक्त करा अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. यापूर्वी कित्येक वेळेला ऑफ रेकॉर्ड गप्पांमध्ये किंवा ऑफ रेकॉर्ड बोलताना राज्यपालांनी अनेक वेळेला ही गोष्ट म्हटलेली आहे की त्यांना पदमुक्त व्हायचं आहे. आता तर त्यांचा कारभार म्हणजे जो कामकाजाचा कालावधी होता तो सुद्धा संपत आलेला आहे आणि त्यामुळं आपल्याला या पदातून मुक्त व्हायचं असल्याचं त्यांनी बोलल्याचं सूत्रांकडून कळत आहे. परंतु मी जसं म्हणाले हे पहिल्यांदा नाहीये. यापूर्वी अनेक वेळेला त्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य केली आहे आणि त्यामुळे काही राजकीय पक्षांनी असे सुद्धा मुद्दे उपस्थित केलेले आहे की त्यांना महाराष्ट्रातून जायचं आहे आणि त्यांना जाऊ दिल्या जात नाही म्हणून ते अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत का असा सुद्धा प्रश्न काही राजकीय पक्ष उपस्थित करतात. बरोबर प्रणाली, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पण यावेळेला परिस्थिती थोडी बिकट आहे. विरोधकांनी खूप मोठ्या प्रमाणात राळ उठवलेली आहे की त्यांना या पदावरून हटवावं. राज्यपाल या पदावर बसलेलं असताना सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे चूक आहे. भाजपतल्या सुद्धा काही खासदारांनी असं वक्तव्य केलेलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत. अतुलजी, मला पदमुक्त करावं, मला पदमुक्त व्हायचंय अशा प्रकारची भावना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली असं कळत आहे. त्यांच्या या वक्तव्याला भुलून जाण्याचं काहीच कारण नाही.
त्यांच्या मनामध्ये जर खऱ्या अर्थानं ही भावना निर्माण झाली असती तर पहिले त्यांनी माफी मागितली असती महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराज जे सगळ्या देशाचं दैवत आहे त्यांना चाहणाऱ्यांची. इतकी मोठी मूल्यात्मक व्यवस्था दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज असतील, फुले असतील, फुले दाम्पत्य असेल, सावित्रीबाई फुले असेल, यांच्या बाबतीमध्ये आपण असं बोललो याचा पश्चाताप त्यांना आहे असं माझं काही म्हणणं नाही. आणि भाजप स्वतः देवेंद्र फडणवीस त्यांची पाठराखण करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो पण अश्लाघ्य आहे, तो सुद्धा अमान्य आहे. आमची विनंती राष्ट्रपती महोदयांना ही आहे की त्यांनी त्यांना बरखास्त करावं आणि हे एन्श्युअर करावं की ते याच्यानंतर कुठल्याही संविधानिक पदावर बसणार नाही, कारण संविधानाचा पण त्यांनी उपमर्द केलेला आहे असे काही काही थेरडी वक्तव्य करून. त्यामुळे त्यांनी माफी न मागता मला पदमुक्त करा म्हणजे मी माझ्या विचारावर ठाम आहे आणि भाजपला सुद्धा काही करायची गरज पडणार नाही अशा याच्यातून त्यांना सुटका नाही. त्यांनी माफी बिनशर्त माफी मागितली पाहिजे आणि त्यांना बरखास्त केलं पाहिजे ही आमची मागणी आहे. धन्यवाद अतुलजी, आपण सविस्तर बोललात त्याबद्दल. नाशिकमध्ये हिंदू संघटनांनी मूक मोर्चा काढलाय. लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी या मूक मोर्चाद्वारे करण्यात आलेली आहे. नाशिकच्या बीडी भालेकर मैदान इथून हा मूक मोर्चा काढण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून देशभरात लव्ह जिहाद आणि धर्मांतर संदर्भात घटना घडतायत. या मोर्चाकरता पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नाशिकमध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या विराट मोर्चाचे दोन प्रमुख विषय होते ते म्हणजे गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि दुसरी मागणी जी होती या हिंदुत्ववादी संघटनांची ती म्हणजे लव्ह जिहाद. आणि अशाच काही एका प्रकरणामध्ये भरडली गेलेली एक तरुणी आज या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे. ताई, नेमकं तुझ्यासोबत काय घडलं होतं? तू आज या मोर्चात काय म्हणून सहभागी झाली? ऍक्च्युली मी इंस्टाग्रामवरनं माझी एका मुलासोबत ओळख झालेली होती. तर म्हणजे आम्ही खूप 1-2 वर्ष सोबत बोललो आणि मग त्याच्यानंतर मी डिसिजन घेतलं की मी त्याच्यासोबत जाईन. तर मला भरोसा होता, पण मग नंतर मी जेव्हा गेली तेव्हा 1-2 दिवस नीट राहिले आणि मग नंतर गेल्यावर ते मला म्हणजे असं कोंडून ठेवत होते रूममध्ये. तर म्हणजे मला भीती वाटायला लागली की माझा जीव धोक्यात आहे. आणि मग नंतर आम्ही जाताना मी कॉन्टॅक्ट केला माझ्या पेरेंट्सशी. तर पप्पांनी म्हणजे शिर्डीत आम्हाला म्हणजे कॉट केलं त्यांनी आणि मग आम्ही इकडे आल्यानंतर म्हणजे खूप लोक विरोधात बोलत होते. त्याच्यानंतर अतुलजी, प्रांजलजी आणि निशा. मला हे सांगशील की तुझ्या मुलाबरोबर गेली, तो नेमका कुठल्या धर्माशी संबंधित होता? तुला काही धार्मिक प्रथा वगैरे तुझ्यावरती लादण्यात आल्या होत्या का? मला काही म्हणजे धार्मिक वगैरे काही बोलले नाही ते, पण म्हणजे तो मुस्लिम होता आणि म्हणजे नंतर तर तो मला तेच करणार होता की आमच्या धर्मात कन्वर्ट हो. तर मग त्याच्यानंतर ते मला जेव्हा धमक्या वगैरे द्यायला लागले त्याच्यानंतर मी म्हणजे स्वतःला म्हणजे घाबरायला लागले. नंतर मी पप्पांशी कॉन्टॅक्ट केला. याच्यानंतर सगळ्यांनी मला सपोर्ट केला, माझी फॅमिली पण मला म्हणजे सपोर्ट करायला लागली, म्हणून मी आज इकडे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांबरोबर कुठल्याही प्रकारची ओळख जर आपण करत असाल तर त्याची पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे. आणि या सगळ्यांचं सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपल्या पालकांना, कुटुंबियांना विश्वासात घेतल्याशिवाय लग्नासारखा कुठलाही निर्णय आपण घेऊ नये अशा प्रकारचं आवाहन देखील या तरुणींनी केलेलं आहे. त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून हा देखील संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान बातम्यांसाठी काही क्षणात माझी सहकारी राखी सोबत भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.